चाळणीला सुरुवातीला तेल लावून घेऊयात आणि 2 वाटी मी लाल भोपळा किसून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, आलं लसूण पेस्ट, तीळ, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, हळद, ओवा, जिरे. ह्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. भरपूर सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून पाणी न टाकता आपण हे मळून घेणार आहोत. छान असा पिठाचा गोळा तयार झाला की हाताला तेल लावून आपण लंबगोलाकार त्याचे रोल तयार करून घेणार आहोत. आणि चाळणीत ठेवून मी गॅसवर एक स्टीमर ठेवलेला आहे. त्यातलं पाणी गरम झालं की आपण ह्या एक 25 मिनटं वड्या उकडून घेणार आहोत. 25 मिनटानंतर एक 15 मिनटं थंड झाल्या की आपण या वड्या कट करून घेऊया आणि गरम तेलामध्ये आपण या वड्या तळून घेणार आहोत. छान असं आपल्या लाल भोपळ्याच्या वड्या तयार झालेल्या